हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज मी आली आहे डीमार्टमध्ये. इथून मला आज झुडिओतसुद्धा जायचं आहे. तर सगळं आज जे काही होणार आहे दिवसभरात ते तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप नका करू आणि पूर्ण बघा. इथं मी कप सेट बघत होती आणि खूपच छान छान होते. म्हणजे एवढी छान डिझाईन होती. प्रत्येकच कप सेटची खूपच छान डिझाईन होती. हा खूप छान होता आणि आपण जर चहासोबत काही नाश्ता बनवलेला असतो, पाहुणे आलेले असतात तेव्हा ते द्यायला खूपच छान होता. आणि एक मी पाहिला तोही खूप छान होता, तुम्हाला दाखवतेच मी. म्हणजे 4 कप होते त्याच्यात आणि 4 वाट्या होत्या. म्हणजे आपण काहीतरी चिवडा बनवलेला असेल किंवा काही असेल बनवलेलं ते याच्यासाठी ते पाहुण्यांसाठी द्यायला. आणि खूपच युनिक वाटत होतं. डिझाईन तर एक नंबर होती आणि बघा किती छान दिसतंय, खूप सुंदर होते. 150 रुपये याची प्राईस होती. म्हणजे प्रत्येक जे तुम्ही वरती बघताय ना त्याची 150 किंवा 100 रुपये अशी प्राईस होती. आणि प्रत्येक कप सेटची खूपच छान डिझाईन होती. फ्रॉक बघत होती, म्हटलं इशूसाठी एखादा घेऊ. पण हा फ्रॉक मी पाहिला तर म्हटलं जसं आपण कपड्यांना ठिगळ लावतो ना तसं मला वाटत होतं. भरपूर फ्रॉक होते इथं. म्हणजे त्याची प्राईस होती 300 होती बहुतेक, 300-400 असं असेल. आणि एवढे काय मला वाटत नव्हते चांगले. आणि एखादा मी बघते म्हटलं एखादा चांगला भेटला तर. फ्रॉक छान होते पण कलर किंवा त्याची डिझाईन असं मॅच नव्हतं होत. आणि मुलांचेही कपडे होते पण मुलांचे एवढे भडक होते ना कपडे, म्हणजे रेड आणि ब्ल्यू. आणि चिरागला अजिबात असे भडक कपडे आवडत नाही आणि आम्ही त्याला घेतही नाही. चिरागला जास्त लाईट कपडेच आम्ही घेतो आणि त्याला सुद्धा लाईटच कपडे आवडतात. हा जो फ्रॉक आहे ना हा मला खरंच खूप आवडला होता. आणि इशूला तर खूपच छान दिसेल, एकदम बाहुलीसारखी किंवा प्रिन्सेस सारखी दिसेल. त्याचा कापडही छान होता आणि मला वाटत होतं की घेऊ असं, पण चिरागे पप्पा बोलले की नको, भरपूर तिला फ्रॉक झाले, ती अजिबात घालत नाही. टी शर्ट घातलं की तिला मस्त वाटतं आणि टी शर्ट बघ तिच्यासाठी. मग मी तो ठेवून दिला, कारण की इशूला खरंच असतं असं मोठा ड्रेस फ्रॉक असं आवडत नाही. ती टी शर्ट किंवा असं काहीतरी घालते आणि तिला असं टी शर्टमध्ये मोकळं वाटतं. कपडे बघून झाल्यावर आम्ही विचार केला की चला आपल्याला जे घ्यायचं आहे ते आपण घेऊया. मी इथं तांदूळ घेत होती बासमती आणि आम्ही गावावरून तांदूळ आणलेले असतात जे रेशनचे असतात ते. त्याच्याने आम्ही त्या तांदूळने सुद्धा आम्ही खिचडी खातो आणि कधीतरी बासमती किंवा कधीतरी पुलाव आपण बनवतो, त्याच्यासाठीच मी बासमती घेत असते. सगळं घेऊन झाल्यावर आमचं इथं तेलाची शहानिशा चाललेली होती, म्हणजे कोणतं तेल घ्यायचं. तसं तर आम्ही शेंगदाण्याचंच तेल यूज करतो, म्हणजे प्रत्येक भाजीत किंवा काही असो शेंगदाण्याचंच तेल आम्ही वापरत असो. आम्ही यावेळेस मी यांना सांगत होते की आपण रागी तेल वापरायचं का, म्हणजे जे राईचं तेल येतं ते वापरायचं का. पण आम्ही एकदा ट्राय केलं होतं आणि खूपच त्याचा वास येतो, आपण कधी वापरलेलं नसतं म्हणून ते आपल्याला सहनही होत नाही आणि आवडतही नाही त्याचा वास. आणि इकडे भरपूर तेल होते पण आम्हाला शेंगदाण्याचंच तेल घ्यायचं होतं. पण विचार करते की यावेळेस थोडंसं वेगळं ट्राय करूया. पण चिराच्या पप्पांना नाही आवडत की ते नको शेंगदाण्याचंच तेल चांगलं असतं, थोडंसंच वापरायचं पण चांगलं असतं ते शरीरासाठी. आणि तेल खरं शरीरासाठी कोणतंच चांगलं नसतं, जे एवढं कमी वापरलं तेवढंच चांगलं असतं. आणि इकडे ना गुजरातमध्ये लोक आहेत ना जे कापसाचं तेल येतात, कापूस तेल असतं बहुतेक ते, आणि ते यूज करतात. मला ते खरंच माहिती नव्हतं की कापसाचं पण तेल असं. हे बघा ते पण तेल असतं. पण मी जेव्हा गुजरातमध्ये आली ना तेव्हा मला समजलं की इकडे हे पण तेल असतं आणि लोक म्हणजे डेली यूज करतात हे. म्हणजे आपण जसं आपल्यासाठी सनफ्लावर असो, शेंगदाण्याचं तेल असो ना, त्याच्यासाठी गुजरातमध्ये लोक हे जास्त यूज करतात. आणि सगळं बघून झाल्यावर फायनली आम्ही आमचं शेंगदाण्याचं तेल घेतलं आणि आम्हाला तेच आवडतं आणि आम्ही तेच घेतो. आणि हे राणीचं जे शेंगदाण्याचं तेल असतं ना ते आम्ही यूज करतो. आणि मेन गोष्ट माझी राहिली होती घ्यायची ती म्हणजे मखाने मुलांना खूप आवडतात. म्हणजे त्यांना चिप्स किंवा कुरकुरेची आठवण आली ना तर हे मखाने मी रोस्ट करून देते, म्हणजे मस्त फ्राय करून देते. पेरी पेरी मसाला असो किंवा मॅगी मसाला असो, याच्यात जर तुम्ही हे फ्राय करून दिले ना त्यांना अजिबात कुरकुरे चिप्सची आठवण येणार नाही. आणि चिप्सनी कुरकुरे खाण्यापेक्षा मखाने खाल्लेले खरंच चांगलं. आणि त्यांच्यासाठीच आम्ही खरंच मखाने घेतो. त्यांना लागतं, दोघांना मखाने आवडतात. आणि फ्राय केले ना तर आपण सुद्धा खाऊ शकतो, म्हणजे मोठ्यांना पण ते आवडतील, एवढे छान लागतात. नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडतील. त्याच्यानंतर आम्ही झुडिओत आले होतो आणि झुडिओमध्ये मी हा ड्रेस पाहिला. म्हणजे हा असा सेम ड्रेस माझ्याकडे आहे, म्हणजे खाली जे रेड आणि पिंक आहे ना कलर, तो माझ्याकडे ब्ल्यू कलर होता आणि सेम असाच होता. आम्ही तो ठेवून दिला. नंतर मला हे टॉप खरंच खूप आवडलं होतं, म्हणजे जीन्सवर घालायला खूप छान होतं. थोडं मोठं वाटत होतं मला माझ्या साईजसाठी आणि ते मीडियम किंवा स्मॉल साईजमध्ये घेतलं असतं तर मला बरोबर ते आलं असतं. ते मी ठेवून दिलं कारण की टॉपही माझ्याकडे भरपूर आहेत. नंतर दुसरं पाहिलं, याची प्राईस होती 90, म्हणजे 800 रुपयाला ते टॉप होतं फक्त.
आणि हे टॉप पण छान होतं, पण चिरागच्या पप्पांना रेड, ब्ल्यू किंवा पिंक कलर जास्त आवडत नाही आणि मी जास्त घेतही नाही ते. मला लाईट ड्रेस आवडतात घालायला. झुडिओ टॉपही असतात जे आपण लॅगीजवर घालतो, पण खूपच ते लांब लांब होते, म्हणजे एवढे मोठे मोठे टॉप होते ते मला आवडत नाही. जास्त टॉप नाही आवडत मला घालायला, मी जास्त टॉप घालतही नाही. टी शर्ट मी डेली यूजसाठी यूज करते, म्हणजे डेली टी शर्टच मी यूज करत असते, जास्त टॉप नाही घालत. कधीतरी कुठं जायचं असलं, कुठं काही कार्यक्रम असला तेवढाच मी टॉप यूज करते. आणि छान छान टॉप होते, पण खूपच मोठे होते, म्हणजे माझ्यासारख्या त्या टॉपमध्ये 2-3 येऊन जातील बाया, असे टॉप होते. आणि चिराच्या पप्पांना मी नुसती मागे मागे फिरवत होती आणि हा एवढा मोठा लाल भडक कलर बघून म्हटलं बापरे किती रेड कलर आहे आणि किती डार्क आहे. आणि मी सांगत होती त्यांना की मी घेऊ का, ते बोलले की ठेव, हा एवढा लाल ड्रेस, काय साडी वेडी व्यवस्थित वाटते, पण ड्रेस जास्त भडक मला नाही आवडत. आणि हा पण छान होता ब्लॅक कलरमध्ये, पण खूपच मोठ्या मोठ्या बाया होत्या, तोही ठेवून दिला. आणि मी मस्त शॉपिंग करत होती जशी चिराचे बाबा माझ्या मागे मागे फिरत होते. हा मला ड्रेस खरंच खूप आवडला होता, याचा कलरही छान होता, पण सिवलेस असल्यामुळे मी याला ठेवला, कारण की एवढा सिवलेस तर मी कधीच वेअर नाही करत आणि कधी मला चांगलंही नाही वाटणार घातलं तरी. आणि कलर मला खूप आवडला होता त्याचा. आतापर्यंत जेवढे तुम्हाला मी टॉप दाखवले, म्हणजे जे पण वन पीस दाखवले, त्याची सगळ्यांची प्राईस 1000 रुपये होती. नंतर मी चप्पल बघितली आणि हे चप्पल चिरागच्या पप्पांना खूप आवडले होते आणि फायनली मी ते घेतले. आणि पर्सही होत्या इथं, पण मी त्या काय घेतल्या नाही, कारण की माझ्याकडे भरपूर आहेत. आणि चप्पल मला हे खूप आवडले होते, खरं खूपच मऊ होते, ते घेतले. हा चिरागच्या पप्पांना का ड्रेस बघून खूप हसू येत होतं, म्हणजे जे रणवीर सिंग आहे ना त्याच्याच टाईपचे ड्रेस आहेत असं ते सांगत होते. आणि खाली मला वाटलं की टी शर्ट वेगळं असेल, खाली ते टॉप वेगळं असेल, पण असं नाही, जॉईंट होतं ते दोघं. आणि मला ते काही आवडलं नाही, म्हणजे खूपच वेगळं दिसत होतं. आणि पूर्ण ड्रेस होता तो, आणि पॅन्टही त्याच कलरची आणि टी शर्टही त्याच कलरचे, म्हणून दोघांना आम्हाला काही आवडलं नाही, ते ठेवलं आम्ही. नंतर आम्ही पुढे गेलो, म्हणजे आमचं दिवसभर इथं झुडिओत जाणार होता, आज मुलंही घरी होते, म्हणून मस्त रिलॅक्स फिरणं चाललेलं होतं. टॉप छान छान होते, जीन्सवर घालायला टॉप खरंच खूप छान होते. आणि आपण एक वन पीस होता, एवढा लांबलचक होता की विचारूच नका, म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या पण मुली असतात का, एवढी पण हाईट असते मुलींना, तर मला तर खूपच लॉंग होत होता. आणि एवढा काही चांगला नव्हता, म्हणजे त्याची प्राईस 1200-1300पर्यंत असेल, पण खूपच लॉंग होता आणि एवढा काही चांगला वाटला नाही मला. नंतर इथं नाईट ड्रेसही खूप छान छान होते, आणि नाईट ड्रेस घ्यायचा होता मला, पण मी काही घेतला नाही, कारण की मला जसा पाहिजे होता तसा नव्हता. इथं वेगळेच फॅशनमध्ये होता, आणि जास्तच फॅशनेबल नाईट ड्रेस मला काही आवडत नाही, साधा सिंपल असला तर मग मी घेते. पर्सही खूप छान होत्या, पण क्वालिटी एवढी चांगली नव्हती, म्हणजे जेवढी प्राईस होती तेवढी मला क्वालिटी आवडली नाही. म्हणजे वरचा जो कापड असतो ना ते एवढा चांगला नव्हता. 500पर्यंत होत्या, पण आपल्याला ऑनलाईन तर 150-200 किंवा 300 चांगल्या क्वालिटीची पर्स मिळून जाते. झुडिओचा असं आहे ना, झुडिओमध्ये जेव्हा सेल लागतो ना तेव्हाच कपडे घ्यायला पाहिजे. म्हणजे एकदा मी टॉप घेतला होता 800 रुपयाचा, आणि तो ना सेलमध्ये 400 रुपयाला होता, म्हणजे निम्मे किंमत होऊन जाते जेव्हा सेल लागतो तेव्हा. आणि आम्ही 10-12 दिवसानंतर मी टॉप घेतल्यानंतर 10-12 दिवसानंतर परत आम्ही आलो होतो काहीतरी घ्यायला, तेव्हा सेल लागला होता झुडिओत. जून-जुलैमधली गोष्ट असेल, जून-जुलैमध्ये बहुतेक सेल लागतो झुडिओत. एवढं काही आयडिया नव्हती आम्हाला तेव्हा. आणि तो मी जो 800 रुपयाचा टॉप घेतला होता ना तो अगदी 400 रुपयात होता त्या दिवशी. मला एवढं बेकार वाटलं, म्हटलं 400 रुपयाला आज तो टॉप भेटतोय, असं वाटतं की माझे बाकीचे 400 रुपये पाण्यातच गेले. मी आज तरी तो टॉप घेतला असता तर मला बरं पडलं असतं. हा एक टॉप मी बघितला होता, खूप छान होता, मोतीची याच्यावर पूर्ण डिझाईन होती आणि खूपच छान कलरही होता. मला लाईट कलर होता आणि खूप छान दिसत होता आणि मलाही खूप आवडला होता. पण हे असे माझ्याकडे 2-3 टॉप आहेत, पण याचं काय होतं ना, हे जे शोल्डर असतं ना ते थोडे दिवस आपण वापरले ना तर मग ते ना खाली सरकायला लागतं, म्हणजे असं सैल होऊन जातं आणि एवढा काय वापरण्यात तो ड्रेस येत नाही, म्हणून मी असे ड्रेस आता घेणं बंदच केलं आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे ना हा वटसावित्री पौर्णिमेचा आहे. म्हणजे पूजा करायला काय मी गेली नव्हती, एवढं काहीच केलं नाही. म्हणजे थोडीशी साडी घातली होती दिवसभर आणि मस्त घरीच मी पूजा केली होती. इथं बाया जातात, म्हणजे ज्या जातात त्याच जातात, सगळ्यांना काही माहीत नाही आहे वटसावित्री पौर्णिमा. मी आधी ज्या रूममध्ये राहायची ना तिथं 2-3 मैत्रिणी होत्या माझ्या, त्या करायच्या, म्हणजे आपल्या मराठीच होत्या खानदेशी, त्यांना माहिती होतं आणि त्यांना मंदिर ते सगळं लोकेशन माहीत होतं, त्या मला घेऊन जायच्या. यावर्षी काय मला ते मंदिर खूप आत आहे, मला एवढं लोकेशन त्याचं माहीत नाही आहे, म्हणून मी काय गेली नाही, घरी
देवीचीच पूजा करून घेतली आणि आपला जो स्वयंपाक असतो पुरणपोळीचा तोच मी करत होती आज. माझं सगळं झालं होतं, म्हणजे डाळ पुरणपोळ्या झाल्या होत्या, भातही झाला होता, आमटीही झाली होती, पापड आणि भज्याच तळायच्या बाकी होत्या, तेच मी तळून घेत होती. आणि दिवसभर मला ब्लॉग शूट करायचा होता, पण त्या दिवशी काही जमलं नाही. खूपच घाई झाली होती, म्हणजे आम्ही बाहेरही गेलो होतो. तिकडून आल्यावर आम्ही सगळं स्वयंपाकही माझा करायचा आणि हे पुरणपोळीचं जर राहिलं ना खूपच असं काम मोठं वाटतं मला. म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा राहिला की मग खूप लवकर लागावं लागतं स्वयंपाकाला, तेव्हा तो स्वयंपाक होतो. आणि सगळं करून झाल्यावर मी इथं भज्या तळायला घेतल्या होत्या. म्हटलं आपण जेव्हा जेवायला बसू तेव्हाच मी भज्या तळून घेईल, कारण की ते वस्तू अशी की गरम गरमच चांगली लागते. सगळा स्वयंपाक झाल्यावर मी तर देवालाही नैवेद्य दाखवून दिलं. छोटासाच व्हिडिओ होता आज. थोडं जे माझ्या आयुष्यात घडतं ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. नवीन यूट्यूब आहे, थोडंफार चुका होतात तर समजून घ्या. चॅनल